नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा एका आपल्या हक्काच्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। साईराम मित्रांनो सर्वांना, आजच्या व्हिडिओची सुरुवात तुम्ही पाहिलीच असेल। आज आपण गोरेगाव चेक नाका इथून सुरुवात केलेली आहे आणि इथून सुरुवात करायचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो पाठी बस बघून तुम्हाला कळालं असेल, बस बघून म्हणजे थंबनेल आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळालं असेल। आज आपण चाललोय ते म्हणजे मुंबई टू खेड प्रवास करणार आपल्या कोकण स्वर्गभूमीमध्ये जाणार आहे। आजची धमाल जी असते, गावी जायची जी मजा असते ती खूप वेगळी असते मित्रांनो। अचानक भयानक प्लॅन झाला आणि प्लॅन यासाठी झाला कारण का गावी भात लावणी चालू आहे आणि 2-3 कामं देखील आहेत। तर भात लावणीचा व्हिडिओ आपल्याला या दुसऱ्या पार्टमध्ये बघायला भेटेल। पण आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो आपला बाईकवरनं नसणार आहे, बस बघून कळाला असेल। आज आपण ट्रॅव्हल करणार आहे ते म्हणजे आपल्या गौरीशंकर ट्रॅव्हलने प्रवास करणार आहे। गौरीशंकर ट्रॅव्हल बद्दल मित्रांनो बोलायचं म्हणजे त्यांची सर्व्हिस एक नंबर आहे मित्रांनो। त्या सर्व्हिसचा अनुभव घ्यायला आज आपण गौरीशंकरने याच्या आधी देखील प्रवास केला होता पण व्हिडिओ काढला नव्हता, पण आज आपण त्या बसने प्रवास करणार आहे। तर मजा येणार आहे, धमाल येणार आहे। मंडनगड मार्गे आपण जाणार आहे आणि सकाळी रोशन आपल्याला घ्यायला येईल। तर बस यायचा तर टाइम झाला जेमतेम 9:30 वाजलेले आहेत, 9:15चा टायमिंग आहे, 9:30 9:15चा टायमिंग आहे। बघूया आता बस किती वाजता येते। तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर केलं नसेल तर लवकर लाईक शेअर करून घ्या। इंस्टाग्राम आयडी जो दिसतो ना ते लवकर फॉलो करून घ्या। तो चला डायरेक्ट आता बसची वाट बघूया। आता सध्या आपण विरवानी लावत, विरवानी हवेला POC लावत, जे गोरेगाववरनं दापोली राजापूर वगैरे मार्गे जात असेल तर ते लोक या साईडला थांबतात। तर इकडे बघा पहिली ट्रॅव्हल बाळू मामा म्हणून आलेले आहे, सद्गुरू बाळू मामा कोल्हापूर ट्रॅव्हल आहे। आपली गौरीशंकर आहे, बघूया किती वाजता येते। आता वाजलेत 9:30, 9:15चा आपल्याला टाइम दिलेला। मगाशी कॉल केला तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की कांदिवलीला आहे। तो आता ही ट्रॅफिक बघून तुम्हाला कळू शकतं किती वेळ लागेल। इथे देखील एक ट्रॅव्हल लागली आहे जय भवानी म्हणून, ही देखील कोकणातलीच जाणारी असेल। या टायमाला मोस्टली गाड्या ज्या असतात कोल्हापूर पुणा मार्गे, त्याच्यानंतर मग सातारा मार्गे ह्या साईडला जाणारे असतात आणि राजापूर रत्नागिरी मार्गे जाणारे असतात त्या मोस्टली 4 वाजता 5 वाजता इथून रवाना होतात। आणि ह्या ज्या जवळपासचं जे ट्रॅव्हल असतं म्हणजे जसं खेड दापोली चिपळूण सातारा कोल्हापूर इकडचे जे डिस्टन्स असतात ते संध्याकाळी 9च्या नंतर 8च्या नंतर लक्झऱ्या चालू होतात। सो आता आपली बस येईल किती वाजता बघूया, आल्यानंतर डायरेक्ट बसमध्ये प्रवास करूया। सो चला साईराम। 9:30 झाले आहेत म्हणजे 9:25 झाले आहेत आणि आपली गाडी आलेली आहे गौरीशंकर। आता हीच गाडी आहे का माहिती नाही, हा हीच गाडी वाटतं। तर चला गाडी तर आली आहे, डायरेक्ट आता बसमध्ये बसू आणि त्याच्यानंतर मग कुठे थांबल्यानंतर मग आपण इंटरव्हल त्याचं सर्व दाखवू। सो भारी 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 गौरीशंकर। सो चला एंटर करूया आता बसमध्ये। बरोबर 9:40ला आपला प्रवास चालू झालेला आहे मित्रांनो। डॉट गाडी टायमावरती आलेली आहे, आपल्याला 9:30चा टायमिंग दिलेला पण ट्रॅफिकमुळे टाइम थोडा वरखाली होतोच। चला अखेर कोकणातला प्रवास हा चालू झालेला आहे। जी एक्साइटमेंट असते ना मित्रांनो कोकणामध्ये जायची, ते प्रत्येक कोकणवासियाला माहिती असते। तीच एक्साइटमेंट आज माझ्यामध्ये आहे। ट्रॅफिक बघू शकता काय जबरदस्त बघा। तो आता गाडी गोरेगाववरून निघालेली आहे, मध्ये कुठे कुठे थांबेल ते मी तुम्हाला सांगेनच। बसबद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो सिटिंग एरियाबद्दल बोलायचं तर भारीच आहे। तर आपली ही सीट आहे आणि आपण आता सध्या बॅग इथे ठेवलेली आहे। सेकंड नंबरची सीट मागून घेतलेली आपण। बाकी जबरदस्त प्रवासाला सुरुवात झालेली आहे। बसचं तुम्ही डिस्टन्स बघू शकता, पूर्ण मी तुम्हाला दाखवतो। सध्या रोडवरती गाडी असल्यामुळे ट्रॅव्हल खूप आहे। बस बघू शकता जबरदस्त। समोर गौरीशंकर व दापोली बोरिवली विरार लिहिलेलं आहे। आता जोगेश्वरीला जेमतेम बस आलेली आहे। सीट नंबर वेगळेच आहे त्याच्यामध्ये, Z1 Z2 Z3 Z4 असं आहे आणि पाठी 6 सीट असतात हे तुम्हाला माहिती आहे। तर बघा सर्वजण आता बसमध्ये एंटर होत चाललेले आहेत। जोगेश्वरीला तर गाडी थांबली होती, जोगेश्वरीला एंटर झालेली आहे। बाकी सीट बद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो सीटवरती गौरीशंकर ट्रॅव्हल कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। त्याच्यानंतर कुशन बद्दल बोलू तर जबरदस्त कुशन आहे मित्रांनो, हे बघा खूप भारी कुशन दिलेलं आहे। त्याच्यानंतर मग तुम्हाला सीट मागे वगैरे घेण्यासाठी दिलेलं बटन दिलेलं आहे, बटन प्रेस केलं की एवढी सीट तुम्ही मागे घेऊ शकता बघा, म्हणजे आरामात तुमचा प्रवास होऊ शकतो याच्यातून। सो अजून काय पाहिजे। आणि
गणपती तिकीट वगैरे देखील यांच्या माझ्या मते ह्या 1 तारखेपासून चालू होणार आहेत, 1 जुलैपासून. माझी व्हिडिओ थोडी लेट येईल, पण तुम्ही 6 तारखेनंतर मी म्हणजे 1 तारखेपासून ऑलमोस्ट चालूच होणार आहे. थोडी व्हिडिओ लेट आली तर समजून घ्या, कारण का आता गावी गेल्यानंतर नेटवर्क नसेल आणि व्यवस्थित सांगता आणि दाखवता पण नाही ना. तो प्रवासाला सुरुवात झालेली आहे आता ऑलमोस्ट. सो चला सीटवर बसू आणि नंतर मग बाहेरचा इंटेरियर तुम्हाला दाखवेन. आतला इंटेरियर दाखवला, त्याच्यानंतर बघा सामान ठेवण्यासाठी स्पेस पण खूप दिलेला आहे आणि बसची जागा बेस्ट, एकदम जबरदस्त, भारी भारी वाटतंय. सिरियसली खूप भारी वाटतंय. तर चला आपल्या सीटवर बसू आणि कोकण स्वर्गभूमीचा आस्वाद घेऊ. गाडी आता विलेपार्लेला पोहोचलेली आहे आणि आपला दादा बघू शकता त्यांच्या तिकीटचं त्यांची नावं वगैरे घेऊन त्यांना व्यवस्थित सीट नंबर वगैरे सांगता. मागच्या डिक्कीमध्ये आता सामान ठेवायला गेलं स्वतः. आणि प्रवास तर जबरदस्त चालू आहे. फायनली मित्रांनो या रस्त्याच्या पण वाट बघतो, तो रस्ता आलेला आहे आणि बोर्ड बघितलंच तुम्ही. या रोडवरनं आपण लेफ्ट मारला की आपला सुरू होतो तो म्हणजे मुंबई गोवा हायवे. दरवर्षीप्रमाणे वैष्णवी हॉटेलला आता गाडी थांबली आहे. वैष्णवी हॉटेल मित्रांनो असं हॉटेल आहे की गणपती सीझन असो नाहीतर शिमगा असो, कोकणामध्ये येणारा सर्वात फेमस हॉटेल हे आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सुप्रिया ट्रॅव्हल लागले, त्याच्यानंतर डॉल्फिन आहे, शिवम आहे, गौरी शंकर आहे. इथे देखील गौरी शंकर लागले आहे आणि आपण ज्या ट्रॅव्हलने आता प्रवास करतोय ती गौरी शंकर आता तिकडे पार्किंगमध्ये आहे. बाकी गर्दी बघू शकता जबरदस्त. सर्वजण भात लावायला चाललेत वाटतं. भारी भारी. हे बघा आपण ज्या गौरी शंकरने ट्रॅव्हल करतोय, ही जी गौरी शंकर आहे ना मित्रांनो AC आहे आणि आपण ह्या गौरी शंकरने ट्रॅव्हल करतोय. हे बघा आपण ह्या गौरी शंकरने ट्रॅव्हल करतोय. सो प्रवास आत्तापर्यंतचा भारी झाला आहे. हे बघा आपण ह्या गौरी शंकरने ट्रॅव्हल करतोय. सो इकडे चंडिका आहे, काळभैरव आहे. ह्या पण गाड्या ज्या आहेत त्या मित्रांनो आपल्या कोकण मार्गेच जातात, जे दापोली मार्गे जातात मंडणगड वगैरे करत. आणि हा आपला जो आहे तो मुंबई गोवा हायवे. सो आता इकडनं जो प्रवास चालू होणार आहे तो आपण पुढे बसून करणार आहे. भारी मजा येईल. आता ट्रॅव्हल दाखवायला तुम्हाला धमाल येईल. बाकी हॉटेलला परत लवकरच भेट होईल आपली गणपतीला. ही बघा ही एक गाडी निघाली आता स्वामी म्हणून. भारी गौरी शंकरच्या गाड्या बघा, इथे एक गाडी उभी आहे, इथे एक गाडी उभी आहे. त्या कोपऱ्यामध्ये मी तुम्हाला येलो कलरची दाखवली गौरी शंकर, ती एक उभी आहे. भारी. सीझन नसला तरी गाड्या फुल आहेत मित्रांनो, जबरदस्त, धमाल धमाल धमाल. सो चला निघू आता. मित्रांनो खऱ्या अर्थाने आता जो प्रवास चालू झालाय तो मुंबई गोवा हायवेचा. मगाशी आपण बसचा इंटेरियर बघितला आणि फ्रंट लुक जो असतो तो खरं बघण्यासारखा असतो. तो म्हणजे बसचा जो फ्रंट लुक असतो, बसमध्ये बघू शकता स्वामी समर्थ, गणपती बाप्पा आणि साईबाबांची प्रतिमा लावलेली आहे आणि सुंदर असा हार घालून बसचा जो फ्रंट लुक असतो तो सजवला असतो. आणि आता सुरू झालाय तो म्हणजे आपला प्रवास कोकण स्वर्गभूमीचा. या रोडला आपण दरवर्षी जातो तो बाईक राईड करत असतो, पण आता ही राईड जी असणार आहे आपली गौरी शंकर सोबत असणार आहे. तर मगाची फ्रंट लुक तुम्ही बघितलाच व्हिडिओच्या सुरुवातीला. वैष्णवी हॉटेलला जेवण वगैरे आता आपण मस्त प्रवासाला सुरुवात केलेली आहे. सध्या तरी रस्त्याचं काम खरंच खूप सुंदर झालेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही जो प्रवास केलाय ना त्याच्यामध्ये तर रस्त्याचं काम खरंच खूप चांगलं दाखवलेलं आहे. बाकी ड्रायव्हर दादा देखील खूप सपोर्ट करतो आपल्याला. दादा नाव काय तुझं? अविनाश. अविनाश दादा. आणि बाजूच्या सीटला तुझं नाव? प्रथमेश. तो प्रथमेश दादा आणि अविनाश दादा आहे आता आपल्यासोबत. तर आजचा प्रवास भारी होता. व्हिडिओमध्ये तुम्ही फ्रंट लुक वगैरे गाडीचं पूर्ण लुक पहिलं इंटेरियर बघितलं आणि खरंच खूप भारी. दापोलीचा राजा म्हणून आपला गौरी शंकर ओळखला जातं, त्याच्यामुळे आपल्याला फ्रंट सीट पण भेटली
आणि आता गणपतीचा सीट वगैरे देखील आता चालू होतील लवकरच. तर गणपतीची बुकिंग वगैरे कधी चालू होणार आहे दादा? 1 तारखेपासून. या 1 तारखेपासून. तर मित्रांनो 1 तारखेपासून गणपतीची बुकिंग चालू होणार आहे. गौरी शंकरच्या बस तिथे त्या तुम्हाला मी दाखवल्या. आता सध्या सीझन पण नाही, गणपती नाहीये, नाही शिमगा वगैरे काही नाही, तरी आपल्या डेली 3 गाड्या, 2 AC आणि 1 नॉन AC गाड्या ह्या ट्रॅव्हल करतायत. तर सीझनला अजून गाड्या वाढवल्या जातात. तर तुम्हाला 1 तारखेला मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देईन गौरी शंकरच्या ऑफिसचा देखील नंबर देईन, दापोली ऑफिसचा आणि मुंबईच्या ऑफिसचा देखील नंबर देईन. तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या या गौरी शंकरच्या ट्रॅव्हलचा एकदा प्रवास करून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच खूप सुंदर अशी सर्व्हिस वगैरे सर्व काही भेटेल. तुम्हाला सामान वगैरे जरी काय कॅरी करायचं असेल, तुमचं काही असेल त्याचे गुण. आणि पहिली गोष्ट गौरी शंकरचे काही नियम अटी वगैरे देखील आहेत, त्या पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. आणि प्रत्येक गाडीमध्ये ह्या नियम अटी या लागू असल्याच पाहिजे, जेणेकरून आपल्यामुळे आपल्या प्रवाशांना देखील त्रास होणार नाही आणि कोणत्या तरी गाडीला असा काळीमा तरी लागणार नाही. म्हणून जेव्हा सीट तुम्ही बुक करता ना गौरी शंकरची, कारण का मी आज गौरी शंकरची सीट बुक केली, मला सीट वगैरे रिझर्वेशन आलं. त्याच्यानंतर मग एक नियमावली आली, त्याच्यामध्ये ड्रिंकिंग वगैरे, स्मोक वगैरे काही करू शकत नाही आपण गाडीमध्ये. सो भारी. म्हणून गौरी शंकरचा प्रवास हा एकदा कोकणवासियांनी आपल्या दापोली मंडणगड साईडला जेवढे जण राहणारे असेल ना, त्यांनी हा प्रवास करून बघा. नक्की एक वेगळा अनुभव तुम्हाला गौरी शंकरचा भेटेल. तर चला प्रवासामध्ये बघू पुढे अजून काय धमाल येते, काय मजा येते. मित्रांनो प्रवास करताना कोकणातला पाऊस हा पाहिजेच आणि पावसाचं मस्त आता वातावरण झालंय. पण दादाशी बोलता बोलता आपल्या गौरी शंकर बद्दल थोडी माहिती मिळाली, तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. दादा काय सांगत होता आपल्या गौरी शंकर बद्दल? गौरी शंकरच्या गाड्या ज्या आहेत आमच्या, त्या कसं आहे, रात्रीच्या 60-65च्या वरती आम्ही गाड्या पळवत नाही. मिनिमम एक 60ची लेवल धरून आम्ही गाड्या चालवतो. म्हणजे गाडी अशी लॉक केलेली आहे की लॉक नाही दिलेली आहे? नाही, लॉक नाही गाडी, पण एक मालकाने आम्हाला सांगितलेलं आहे की प्रवाशांना तकलीफ काय झालेली नाही पाहिजे. प्रवासी जर आपल्या गाडी येत असतील तर त्यांची कंप्लेंट नाही आली पाहिजे. त्यासाठी गाडी 60-65च्या वरती गाडी पळाली नाही पाहिजे. त्या बात. म्हणून मित्रांनो मी मगाशी तुम्हाला सांगितलं, गौरी शंकरचा प्रवास हा नक्की एकदा गणपतीमध्ये करून बघा. आणि मगाशी मी तुम्हाला फक्त 4 गाड्या सांगितल्या, तर मित्रांनो 4 गाड्या नाही आहेत, तर आपल्या गौरी शंकरच्या मुंबईपासून 5 गाड्या सुटतात आणि दापोली गावातून 5 गाड्या सुटतात. अशा दिवसाला 10 गाड्या रनिंग असतात. म्हणजे एनी टाइम तुम्हाला तिकीट भेटू शकते. पण गणपती सीझन हा खूप फुल असतो. 1 तारखेपासून तिकीट चालू होणार आहे. व्हिडिओ थोडा लेट आला तर समजून घ्या, पण त्याच्या आधी मी इंस्टाला व्हिडिओ टाकेन, जेणेकरून तुम्हाला माहिती भेटेल 1 तारखेपासून तिकीट भेटणार आहे ती. सो ऑफिसचा नंबर तुम्हाला इंस्टाग्रामवरती भेटून जाईल आणि युट्यूबला पण जर लेट झाला, एक्स्ट्रा गाड्या काढल्या तर त्यावरती देखील नंबर भेटेल. भारी. पावसाला देखील हळूहळू सुरुवात झालेली आहे. आणि 3 गाड्या ज्या आहेत त्या बोरोली वगैरे आणि विरारवरनं पण सुटते गाडी आपली. विरारवरून 2 गाड्या असतात आपल्या. विरारवरनं 2 आणि बोरोलीवरनं? बोरवली 1, लोअर परेल 1, कप्परेड 1. कुठून? बोरवली विरार 2, बोरवली 1, लोअर परेल 1 आणि कप्परेड 1. पहिलं मित्रांनो डेलीच्या 5 गाड्या सुटतात आणि बाकीच्या 5 गाड्या रिटर्नला येतात. कारण की आता आम्ही जे ट्रॅव्हल करतो, जसं आता आम्ही ऑलमोस्ट कोकणातला प्रवास चालू झालेलाच आहे, पण दापोली साईडने येणाऱ्या गाड्या पण आता आम्हाला अपोजिट साईडच्या रोडला दिसत आहेत. म्हणजे जबरदस्त. म्हणजे गणपतीला तर अजून मजा येईल. गणपतीला एक्स्ट्रा गाड्या असतात तरी का ह्याच आपल्या 5-5 गाड्या असतात? आपल्या गाड्या 15 गाड्या आहेत टोटल गणपतीला. हो, गाड्या आपल्या 15 असतात गाड्या. आणि आता 2 नवीन गाड्या येतील परत आता. त्या बात आहे मित्रांनो, गणपती सीझनला 15 गाड्या असतात आणि कोकणातला रस्ता हा कधी सुधरेल मित्रांनो खरंच कळत नाही. हे बघा सुरुवात झाली. या रस्त्यांना जर प्रवास करत नाही तर कोकणात आल्यासारखं खरंच वाटत नाही. खड्डे बघा रस्त्याला किती. ही कोकणवासियांची दुखापत कधी बरी होणार आहे त्या गणपती राहायलाच माहिती. पूर्ण गाडी मित्रांनो आणतात, त्याच्यात पण असे ओव्हरटेक करणारे असतात ना, हे कधी सुधारणार नाही. मला म्हणजे रोडचं वगैरे काम चालू आहे, पण हे कधी होणार आहे? कारण का आता मला आपल्यालाच गाडी घेऊन 8-9 वर्ष झाले, तेव्हापासून रोडचं काम चालू आहे, तर आतापर्यंत रोडची कामं चालूच आहेत. आता हा ब्रिज हायवे जो म्हणजे आपला जो महाड साईडला जसे ब्रिज केलेत ना, तसा हा रोड बनणार आहे. पण आता हा कधी बनणार आहे तर देवाला माहिती आहे.
बघूया पुढे अजून प्रवासात काय बघायला भेटतं. नागोठण्याला पोहोचला आणि नागोठण्याला रस्त्याची अवस्था बघू शकता किती बेकार झाली आहे बघा. एका बाजूला रस्त्याचं काम चालू आहे आणि जो रस्ता दिलाय गाड्या चालवण्यासाठी तो देखील धडाचा नाही आहे. कोकणातला रस्ता एक नवीन बनणं म्हणजे मोठा टास्क झालेला आहे कोकणवासियांसाठी. आणि हाच रस्ता तुम्हाला गणपतीला मित्रांनो सेम असाच भेटणार आहे. बघा एका साईडला रस्त्याचं काम आणि इथं हा रोड चालू आहे. रस्ता आता तुम्ही बघा पुढे किती खराब आहे दाखवतो. त्याच्यात पावसाची देखील सुरुवात झाली आहे बघा. खड्डा बघा केवढा. बघा खड्डे बघा केवढे आहेत. पूर्ण बस दोन्ही बाजूला डुलते. नागोठण्याला खरंच रस्त्याची खूप बेकार अवस्था आहे. तर मित्रांनो झोपलो होतो मस्त आणि कधी पवारवाडीला आलो माहिती नाही. सर दादा थँक्यू देतो सर. दादा आता भेटेल आपल्याला पुढच्या ट्रॅव्हलला. सो हीच गाडी होती ज्या गाडीने आपण प्रवास केला होता. सो भारी प्रवास केला. थँक्यू. डन. पवारवाडी आलंय मित्रांनो. आणि काळूक बघ आहे जबरदस्त. चला आता झोप वगैरे पूर्ण झाली आहे. डायरेक्ट आता घरी भेटूया. सायमे सकाळ मित्रांनो, कोकणातली सकाळ म्हटली तर खरंच खूप बघण्यासारखी असते. खूप वातावरण जबरदस्त झालेलं वातावरण. जस्ट पाऊस पडून गेलाय. म्हणजे आम्ही जेव्हा पालगडला होतो तेव्हा वाटतं इथे पाऊस पडत होता. घरी आलो जरा फ्रेश वगैरे झालो कारण का झोपायचं नाही आता. जेमतेम आता 7-7:30 झालेले आहेत. तर झोपणार नाही. लगेच भात लावायला वगैरे जाणार आहे. भात लावणीची मजा घेणार आहे. ट्रॅव्हलचा ब्लॉग बघितला. खूप रस्ते खराब आहे. खूप म्हणजे खूप रस्ते खराब. गणपतीला मित्रांनो एवढी ट्रॅफिक होणार आहे ना. जे गणपतीच्या आधी 2 दिवस नाही तर 1 दिवस जे निघणार आहेत ना भाई, त्यांनी तर मी खरं सांगेन लवकर निघा. रोडची अवस्था एवढी बेकार आहे ना. नागोठण्यापासून ते कोलाड हा रोड जो ना पूर्ण वाट लागले रोडचे. आणि वन वे चालू आहे. त्याच्यामध्ये ब्रिजचं काम चालू आहे. ते रस्त्याचे कामं चालू आहे. अजून काहीच कामं पूर्ण झालेली नाही आहे. गणपतीला जी गर्दी आणि जी ट्रॅफिक होणार आहे ना खरंच खूप वेगळा एक्सपिरियन्स असणार. खूप वेगळा अनुभव असणार आहे तो. त्याच्यामुळे मी लवकरात लवकर 1 दिवस 2 दिवस सुट्टी आधी घ्या आणि लवकर निघा जेणेकरून तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकणार नाही. हा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यानंतर आता आलो आहे गावी तर चेंज वगैरे करतो मस्त. भात लावणीसाठी जुने कपडे घेऊन आलेलो आहे. तिकडे आता बैल वगैरे नांगरायला सुरुवात झालेली आहे. पप्पूदाने बैल आत्ताच शेतावरती आणले आहेत. तर लवकर नाश्ता करूया, घावणे वगैरे खाऊ आणि डायरेक्ट शेतावर जाऊया. सो ही व्हिडिओ ट्रॅव्हलची मस्त झालेली आहे. आता ते कमेंटमध्ये तुम्ही सांगाल तेव्हा कळेलच. बाकी व्हिडिओ आता इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपल्या भात लावणीच्या कोकणातला असणार आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि बेल आयकॉनवरती घंटा वाजवायला विसरू नका. बाकी भेटूया भात लावणीच्या व्हिडिओमध्ये. चला साईराम.